कधी कधी आपण बघतो की जेव्हा आपण प्रभूमध्ये वाढायला लागतो, आपण एका विशेष अडचणींना सामोरे जायला लागतो. किती लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे की आपण अडचणींना सामोरं जातोय, काहीतरी विपरीत घडतंय, वचनाच्या विपरीत घडतंय. अरे परमेश्वराने सांगितलं मी तुला आशीर्वादित करेल, पण मला जसंही मी प्रार्थनेत वाढतोय, जसंही मी उपवासात जातोय, मला तर अडचणींचा सामना करावा लागतोय. टेस्ट. हालेलुया. कारण मातीला पिघळवलं जात नाही, शुद्ध केलं जात नाही, तर सोन्याला शुद्ध केलं जातं. आमेन. हालेलुया. एक वेळेस तुमच्यासारखीच मी खूप कठीण परिस्थितीतनं जात असताना मी जेव्हा माझ्या पुढाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा ते मला बोलले होते की माती शुद्ध नाही केली जात, तर सोनं शुद्ध केलं जातं. दिस इज युअर टाइम. हालेलुया. आणि त्यानंतर त्या परीक्षेत जेव्हा मी आध्यात्मिक रीतीने पास झाली, तेव्हा परमेश्वराने खरोखर मला उंच केलं. परमेश्वरचं वचन काय सांगतं की मी तुला सोन्यासारखं पारखल जे भट्टीत टाकलं जातं. म्हणून जेव्हा आपण प्रभूमध्ये नवीन असतो, काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाने अचानक एक डाऊन फेस आपल्याला पाहावा लागतो. आणि तो डाऊन फेस करत आपल्याला खाली पाडण्यासाठी नसतो, तर आपल्याला उंच करण्यासाठी असतो. हालेलुया.